नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील डिटेल माहितीबद्दल. आज आपण जाणून घेणार आहोत प्रकरण नंबर 6, मानसिकरित्या बरं होण्यातली व्यवहार्य तंत्र. एखाद्या पूल किंवा यंत्रनिर्मितीसाठी लागणारं तंत्र आणि प्रक्रिया इंजिनियरला अवगत असते. इंजिनियरप्रमाणेच तुमच्या मनाकडेही तुमच्या आयुष्याचं अनुशासन, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक तंत्र असतं. असं तंत्र किंवा पद्धत प्राथमिक असते हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. गोल्डन गेट ब्रिजच्या बांधणीसाठी गणितीय तत्त्व, ताण आणि तणाव यांची कल्पना मुख्य इंजिनियरला होती. दुसरं म्हणजे उपसागरावरून जाणाऱ्या आदर्श ब्रिजचं चित्र त्यांच्या नजरेसमोर होतं. वापरून सिद्ध झालेल्या पद्धतीचं उपयोजन ही तिसरी पायरी होती. तो ब्रिज आकाराला येईपर्यंत ती तत्त्व अंमलात आणली गेली. आज आपण त्या ब्रिजवरून वाहनं नेतो. तुमच्या प्रार्थनांना उत्तर देणारी तंत्र आणि पद्धतीसुद्धा आहेत. तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं असेल तर ते मिळण्याचाही एक मार्ग असून तो शास्त्रीय आहे. आपोआप काही घडत नसतं. हे जग कायदा आणि सुव्यवस्था आहे. या प्रकरणात तुम्हाला तुमचं आध्यात्मिक आयुष्य उलगडून त्याचं संगोपन करण्याच्या दृष्टीने व्यवहार्य तंत्र सापडतील. तुमच्या प्रार्थना या एखाद्या हवेत तरंगणाऱ्या फुग्याप्रमाणे राहायला नकोत. त्या कुठेतरी पोचल्या पाहिजेत. तुमच्या आयुष्यात त्यांनी काहीतरी साध्य करायला पाहिजे. आपण जेव्हा प्रार्थनांचं विश्लेषण करू लागतो तेव्हा विविध दृष्टिकोन आणि पद्धती आपल्याला दिसून येतात. धार्मिक संदर्भात वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या औपचारिक प्रार्थनांचा विचार आपण या पुस्तकात करणार नाही. समूह पूजेमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. इथे मात्र वैयक्तिक प्रार्थना पद्धतींचा विचार करणं हा आपला मुख्य उद्देश आहे, कारण त्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात आणि इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात. काहीतरी साध्य करण्याच्या हेतूने एखाद्या कल्पनेची निर्मिती करणं म्हणजे प्रार्थना. आत्म्याची मनापासूनची इच्छा म्हणजे प्रार्थना. तुमची इच्छा म्हणजे प्रार्थना. तुमच्या सखोल दडलेल्या गरजेतून ती प्रार्थना निर्माण होते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे ते त्यातून स्पष्ट होतं. सतसत विवेक बुद्धीसाठी जे तहानलेलं आणि भुकेलेलं असतात ते सुदैवी म्हणायचे, कारण त्या साऱ्यांचं तृप्तता होईलच. शांती, एकोपा, आरोग्य, सौख्य आणि जीवनातल्या इतर आशीर्वादांसाठी तहान भूक असणं हीच खरी प्रार्थना. अबोध मनाचा अंतर्वेध घेण्यासाठी देण्याचं तंत्र. जणू काही बोध मनाकडून विनंती झाली आहे अशा पद्धतीने ती अबोध मनात प्रस्थापित करणं यात अपेक्षित आहे. देण्याची ही क्रिया दिवा स्वप्नावस्थेत आणि अनंत सामर्थ्य आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला काय हवं आहे याचा शांतपणे विचार करा. ह्या क्षणापासून ते पूर्णत्वाने प्रत्यक्षात आल्याचं पहा. एका लहान मुलाला अतिशय सर्दी खोकला झाला होता. त्याचा घसा खवखवत होता. तो परत परत ठामपणे म्हणू लागला, हा आता जातो आहे, हा आता जातो आहे. साधारण तासाभरात त्याचा सर्दी खोकला गेला. अत्यंत साधेपणाने आणि भाबडेपणाने ह्या यंत्राचा वापर करा. तुमचं अबोध मन तुमचा आराखडा स्वीकारेल. तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांसाठी नवीन घर बांधत असाल तर त्या घराच्या आराखड्यात म्हणजेच ब्ल्यूप्रिंटमध्ये तुम्हाला अतिशय स्वारस्य असेल. त्यानुसार घराचं बांधकाम होण्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्याल. घरासाठी कोणतं सामान वापरलं जात आहे यावर लक्ष ठेवाल. लाकूड आणि पोलादाच्या जोडीने प्रत्येक गोष्ट उत्तम निवडाल. तथापि तुमचं मानसिक घर तसंच आनंद आणि मुबलकतेच्या मानसिक ब्ल्यूप्रिंटचा काय? तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक बाब आणि तुमचे सर्व अनुभव हे तुमच्या मानसिक विटांच्या स्वरूपावर अवलंबून असतात, ज्या तुम्ही तुमचं मानसिक घर बांधताना वापरलेल्या असतात. भीती, काळजी, चिंता किंवा अभाव
यांच्या मानसिक शैलींनीही तुमची ब्ल्यूप्रिंट गच्च भरली असेल. तुम्ही उद्विग्न असाल, उपहास करत असाल, मनात शंका असतील तर तुम्ही ज्या मानसिक सामग्रीची गुंफण मनोमन करत आहात ती कष्ट, काळजी घेणं, ताण किंवा चिंता अशा सर्व प्रकारच्या मर्यादांच्या पोत्याच्या स्वरूपात समोर येईल. जागेपणीच्या प्रत्येक तासाला तुम्ही तुमच्या मानसिकतेत उभारणी करत असलेली जीवनकृती सर्वाधिक मूलभूत आणि सर्वाधिक दूरवर पोहोचणारी असते. मौन आणि अदृश्य असलं तरी तुमचं जग सत्य असतं. प्रत्येक क्षणी तुम्ही तुमचं मानसिक घर उभारत असता. तुमचा प्रत्येक विचार तसंच मानसिक प्रतिमा तुमच्या आराखड्यात प्रतिनिधित्व करते. तुमचा प्रत्येक विचार, मनात घोळत असलेली प्रत्येक कल्पना, स्वीकार करत असलेला प्रत्येक समज आणि तुमच्या मनाच्या छुप्या स्टुडिओमध्ये होणाऱ्या दृश्यांच्या सरावातून तुम्ही क्षणाक्षणाला, तासातासाला उत्तम आरोग्य, यश आणि आनंदाची उभारणी करू शकता. ज्या भव्य वाड्याच्या बांधकामात तुम्ही नित्य घडलेले असता तो वाडा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. या प्रतलावरचं तुमचा परिचय आणि या भूतलावरची तुमची समग्र जीवनगाथा. वर्तमान क्षणात शांती, एकोपा, सौख्य आणि सदिच्छा आहे या जाणीवेने शांतपणे नव्याने आराखडा रेखाटा. तुमचं अबोध मन या साऱ्यांत रमत त्यांच्यावर दावा सांगतं. तुम्ही तयार केलेला आराखडा स्वीकारेल आणि या सर्व बाबी घेऊन येईल. प्राप्त झालेल्या फळामुळे तुमच्या ते लक्षात येईल. खऱ्या प्रार्थनेचं विज्ञान आणि कला. विज्ञान या संज्ञेचा अर्थ ज्ञान असा होतो. हे ज्ञान समन्वय साधत रचलेलं असतं आणि पद्धतशीर असतं. खऱ्या प्रार्थनेमागचं विज्ञान आणि कला यांचा विचार करूयात, कारण ही खरी प्रार्थना आयुष्यात मूलभूत तत्व, तंत्र आणि प्रक्रियांशी निगडीत असते. तंत्राचा सामना करणे, ज्या योगे या बाबी तुमच्या आयुष्यात निदर्शनास येऊ शकतात. जो कोणी श्रद्धेने त्याचं उपयोजन करेल अशा प्रत्येकाच्या जीवनात त्या दिसून येऊ शकतात. तुमचं तंत्र किंवा प्रक्रिया ही यामागची कला असून तुमचा विचार किंवा मानसिक चित्र यांना सर्जनशील मनाने दिलेले निश्चित प्रतिसाद हे यामागचं विज्ञान आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, दार ठोठावा म्हणजे ते तुमच्यासाठी उघडलं जाईल. इथे असं सांगितलं आहे की तुम्ही जे मागाल ते मिळेल. तुम्ही एखादं दार ठोठावलं तर ते तुमच्यासाठी उघडलं जाईल. तुम्हाला त्याचा शोध होता ते तुम्हाला सापडेल. या शिकवणीतून मानसिक आणि आध्यात्मिक नियमांची निश्चितता लक्षात येते. तुमच्या अबोध मनाच्या अनंत बुद्धिमत्तेकडून तुमच्या बोध जाणीवेला नेहमीच थेट प्रतिसाद मिळतो. तुम्ही जर पोळी मागितली तर तुम्हाला दगड मिळणार नाही. तुम्हाला जर काही प्राप्त व्हावंसं वाटत असेल तर ते मागताना विश्वास ठेवूनच मागितलं पाहिजे. तुमचं मन विचारांपासून वस्तूपर्यंत पोहोचतं. मनात आधी प्रतिमा नसेल तर तुमचं मन तिथवर पोहोचू शकत नाही, कारण तिथे पोचायला हवं असं काहीच नसेल. वैयक्तिक प्रार्थना ही तुमची मानसिक कृती असून त्यावर तुमच्या अबोध मनाच्या सामर्थ्याचं कार्य होऊन ती उत्पादनक्षम होण्यापूर्वी तुमच्या मनाने प्रतिमा म्हणून तिचा स्वीकार करायला हवा. कराराच्या अमर्याद आणि निर्विवाद स्थितीचा स्वीकार करण्याच्या बिंदूपर्यंत तुम्ही मनोमन पोचायला हवं. तुमची इच्छा विशिष्टपणे साध्य झाली आहे हे आनंदाने आणि सहजतेने पाहण्याच्या भावनेची जोड तुमच्या या मनाला असलीच पाहिजे. खऱ्या प्रार्थनेच्या विद्वान आणि कलेचा वाजवी पाया म्हणजे तुमचं ज्ञान आणि पूर्ण आत्मविश्वास. तुमच्या बोध मनाची हालचाल तुमच्या अबोध मनाकडून निश्चित प्रतिसाद प्राप्त करेल असा पूर्ण आत्मविश्वास. तुमचं अबोध मन हे अमर्याद सुज्ञता आणि अमर्याद सामर्थ्याशी एकरूप आहे. ही पद्धत अनुसरल्याने तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळेलच. मनोमन पाहण्याचं तंत्र. एखादी कल्पना करून ती मनोमन पाहण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वाभाविक मार्ग म्हणजे ती सजीव असल्यागत मनचक्षुंनी स्पष्टपणे पाहणं. जसं बाह्य जगात जे आधीपासून अस्तित्वात असतं तेवढंच तुम्हाला नुसत्या डोळ्यांनी पाहता येतं, तसंच तुमच्या मनाच्या अदृश्य क्षेत्रात जे आधीपासून अस्तित्वात आहे तेच तुम्ही मनचक्षुंनी पाहू शकता. तुमच्या मनात असलेलं कुठलंही चित्र हे तुम्हाला आशा असणाऱ्या गोष्टींचा घटक आणि न दिसणाऱ्या गोष्टींचा पुरावा असतं. तुम्ही तुमच्या कल्पनेत जे आकाराला आणता ते तुमच्या शरीराच्या कुठल्याही अवयवाप्रमाणे सत्य असतं.
कल्पना आणि विचार सत्य असून तुम्ही जर तुमच्या मानसिक प्रतिमेशी एकनिष्ठ असाल तर ते तुमच्या वस्तुनिष्ठ जगात एक दिवस नक्कीच प्रकट होतील. विचार करण्याच्या या प्रक्रियेतून तुमच्या मनावर ठसे उमटतात. हेच ठसे मग तुमच्या आयुष्यातल्या तथ्य आणि अनुभवांच्या स्वरूपात प्रकट होतात. एखाद्या बिल्डरला जी इमारत बांधायची असते ती पूर्ण व्हावी अशी त्याची इच्छा असते. तो ती मनोमन पाहतो. त्याची कल्पना शक्ती आणि प्रक्रिया या एखाद्या प्लास्टिकच्या साच्याप्रमाणे काम करतात. त्यातून एक इमारत प्रकट होणार असते. ती सुंदर किंवा कुरूप असू शकते, गगनचुंबी किंवा बैठघर असू शकते. त्याच्या मनातली प्रतिमा कागदावर उतरवण्यातून प्रक्षेपित केले जाते. सरतेशेवटी कंत्राटदार आणि त्याचे मजूर आवश्यक साधन सामग्री गोळा करतात. इमारतीचं काम सुरू होतं, ती पूर्णत्वाला येते. वास्तुविशारदाच्या मानसिक शैलींना ती पूर्णपणे अनुरूप असते. एखाद्या मंचावरून बोलण्यापूर्वी मी हे मनन तंत्र वापरतो. माझ्या विचारांच्या प्रतिमा अबोध मनासमोर सादर करण्यासाठी मी मनाला शांत करतो. मग मी संपूर्ण सभागृहाचं चित्र समोर आणतो. प्रत्येक आसनावर स्त्री पुरुष बसलेले असतात. प्रत्येकाच्या ठायी असणाऱ्या अनंत उपचारकतेच्या उपस्थितीने सर्व प्रेरित आणि प्रकाशित झालेले असतात. सर्व उपस्थित हे टवटवीत, आनंदी आणि मुक्त आहेत असंही मी पाहतो. कल्पना शक्तीच्या आधारे एक कल्पना आकाराला आणत मानसिक चित्र म्हणून मी ती शांतपणे धारण करतो. मी पूर्ण बरा झालो आहे. मला फार छान वाटत आहे. मी अगदी तडकाफडकी बरी झाली आहे. माझा कायापालट झाला आहे असं त्यांचं म्हणणं मी एकीकडे मनोमन ऐकत असतो. साधारणतः 10 ते 15 मिनिटं मी हीच प्रतिमा पाहत राहतो. प्रत्येक व्यक्तीचं मन आणि शरीर हे प्रेम, पूर्णत्व, सौंदर्य आणि तंतोतंतपणा यांनी परिपूर्ण असल्याचं मला जाणवत असतं. माझी ही जागृती इतकी विस्तृत होते की आरोग्य आणि आनंदाचा दावा करणारे हजारो आवाज मला प्रत्यक्षात ऐकू येऊ लागतात. त्यानंतर त्या कल्पना चित्राला मुक्त करत मी मंचावर जातो. आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळाल्याचं कुणी ना कुणी येऊन मला जवळपास प्रत्येकच रविवारी सांगतं. मानसिक चित्रपट पद्धत. हजारो शब्दांइतकंच एक चित्र मोलाचं असतं, अशा अर्थाची चिनी म्हण आहे. अमेरिकी मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणतात की मनात धारण केलेलं आणि श्रद्धेचा पाठिंबा असलेलं प्रत्येक चित्र अबोध मनाकडून स्वीकारलं जाईल. मी आहे असा विचार करून वागा आणि मी असेनच. अनेक वर्षापूर्वी मी मिडल वेस्ट भागातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्याख्यानं देत होतो. आपली एखादी कायमस्वरूपी जागा असावी जिथून मदतीची अपेक्षा असणाऱ्यांची सेवा करता येईल अशी तीव्र दुर्दम्य इच्छा माझ्या मनात होती. अनेक दौरे केल्यानंतरही ती दुर्दम्य इच्छा माझ्या मनातून गेली नाही. असंच एका संध्याकाळी स्पोकेन वॉशिंग्टनमधल्या हॉटेलमध्ये मी कोचवर शांतपणे पोहोडलो होतो. चित्त स्थिर करत मोठ्या श्रोतृवृंदासमोर बोलत असल्याचा विचार मी शांतपणे करू लागलो. माझ्या विचाराला मी जराही विरोध केला नाही. मी म्हणालो, इथे असण्याचा मला आनंद आहे. आदर्श संधी मी मिळवण्यासाठी मी प्रार्थना केली आहे. कल्पनेतला श्रोतृवृंद मी माझ्या मनचक्षूंनी पाहिला. त्यातल्या वास्तवाची मला जाणीव झाली. मी नटाच्या भूमिकेत शिरलो. त्या मानसिक चित्रपटात अभिनय केला आहे. हा चित्रपट माझ्या अबोध मनापर्यंत पोचल्याने झालेलं समाधान मला जाणवलं. आता माझं अबोध मन त्याच्या पद्धतीने हे अंमलात आणणार होतं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मला मनोमन अत्यंत शांत, समाधानी वाटलं. मिडल वेस्ट भागातल्या एका संस्थेचा ताबा मी घ्यावा अशी विचारणा करणारी तार मला काही दिवसांनीच मिळाली. तसा ताबा मी घेतला आणि पुढची अनेक वर्ष त्याचा आनंद घेतला. या पद्धतीला अनेकांनी मानसिक चित्रपट पद्धत असं नाव दिलं आहे. रेडिओवरची माझी दर आठवड्याची भाषणं ऐकणाऱ्या लोकांकडून मला असंख्य पत्र आली असून हे तंत्र त्यांनी त्यांची मालमत्ता विकण्यासाठी वापरल्यावर मिळालेल्या आश्चर्यकारक निष्पत्तीचा उल्लेख त्यात केलेला आहे. ज्यांना त्यांचं घर किंवा मालमत्ता विकायची असेल त्यांनी आधी विक्रीची किंमत योग्य असल्याचं मनोमन समाधान करून घ्यावं असं मी सुचवेन. त्यानंतर ती मालमत्ता खरोखरच विकत घेऊ इच्छिणारा खरीददार अनंत बुद्धिमत्तेकडून त्याच्याकडे आकर्षित केला जाईल असा माझा दावा आहे. त्या खरीददाराचं त्या मालमत्तेवर प्रेम असेल.
त्यात त्याची भरभराट होईल. हे केल्यानंतर मनाला शांत करावं, स्थिर व्हावं, बाकी सर्व विचार सोडून द्यावा आणि गुंगलेल्या झोपेच्या अवस्थेत प्रवेश करावा, जेणेकरून सर्व मानसिक परिश्रम न्यूनतम होतील असं मी सुचवतो. आपल्या हातात चेक आला असून त्याचा अतिशय आनंद होत आहे. चेकसाठी आपण आभार मानत आहोत असं चित्र मनात ठेवून आपल्या मनाने निर्माण केलेल्या संपूर्ण मानसिक चित्रपटाच्या स्वाभाविकतेच्या जाणीवेत निद्राधीन व्हावं असं मी सांगतो. ते खरोखरच वस्तुनिष्ठ वास्तव असल्यागत त्यांनी वागायला पाहिजे, म्हणजे अबोध मनावर त्याची छाप पडेल आणि मनाच्या सखोल प्रवाहांच्या माध्यमातून विकणारा आणि खरेदी करणारा एकत्र येईल. मनोमन धारण केलेल्या मानसिक चित्राला श्रद्धेची जोड असेल तर ते प्रत्यक्षात घडेल. बोडवेन तंत्र. फ्रान्समधल्या रुसो इन्स्टिट्यूटमध्ये चार्ल्स बोडवेन हे प्राध्यापक होते. ते अत्यंत निष्णात मानसोपचार तज्ज्ञ आणि न्यू नॅन्सी स्कूल ऑफ हिलिंगचे संशोधक संचालक होते. अबोध मनाला सर्वोत्तम पद्धतीने प्रभावित करायचं असेल तर गुंगलेल्या निद्रेच्या स्थितीत किंवा जिथे सर्व प्रयत्न न्यूनतम होतील अशा निद्रादृश्य अवस्थेत प्रवेश करावा असं त्यांनी 1910 साली शिकवलं. त्यानंतर शांत स्थितप्रज्ञ ग्रहणक्षम पद्धतीने सखोल मनाने ते अबोध मनापर्यंत कल्पना पोहोचावेत. त्यांचं सूत्र असं होतं, हे अबोध मनाला युक्त करण्यासाठी किंवा साध्य करण्याचा सर्वोत्तम सोपा मार्ग म्हणजे सूचनेचा हेतू असलेली ती कल्पना संक्षिप्त करणं. स्मृतीवर सहजगत्या कोरला जाईल असा तिचा त्रोटक गोषवारा मांडणं आणि अंगाई गीताप्रमाणे पुन्हा पुन्हा ती उच्चारत राहणं. काही वर्षांपूर्वी लॉस एंजलिस इथली एक तरुणी इच्छापत्रांसंदर्भातल्या कडवट प्रदीर्घ कौटुंबिक वादात अडकली होती. तिच्या नवऱ्याने त्याची सर्व मालमत्ता तिच्या नावाने केली होती. त्याच्या आधीच्या लग्नापासून झालेली मुलं मुली त्या इच्छापत्राच्या विरोधात कडकडून भांडत होती. तिला बोडवेन तंत्र समजून सांगण्यात आलं. त्यानुसार आराम खुर्चीत बसून तिने स्वतःला शांत केलं. ती गुंगलेल्या स्थितीत शिरली. सुचवल्याप्रमाणे तिने तिची कल्पना संक्षिप्त केली. दिव्य आज्ञेनुसार सारं मार्गी लागलं आहे. हे 6 शब्द तिच्या स्मृतीत सहजगत्या कोरले गेले. तिच्या लेखी त्या शब्दांचा अर्थ असा की तिच्या अबोध मनाच्या नियमांच्या माध्यमातून अनंत बुद्धिमत्ता कार्यरत असून ती ऐक्य तत्वाच्या माध्यमातून एकोपायुक्त गोष्टी घडवून आणणार आहे. जवळपास पुढच्या 10 रात्री तिने सातत्याने ही प्रक्रिया अवलंबली. निद्राधीन होत असताना ती स्वतःला शांतपणे, सावकाश आणि जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा बजावत राहिली. दिव्य आज्ञेनुसार सार मार्गी लागला आहे. ते म्हणताना तिला आंतरिक शांतीची जाणीव होत असे. सर्वसमावेशक शांतता जाणवत असे. मला तिला गाढ झोप लागत असे नेहमीसारखी. अशा प्रकारे 10 रात्री हे तंत्र अवलंबून 11व्या सकाळी ती जेव्हा जागी झाली तेव्हा सारं मार्गी लागल्याची निश्चिंत भावना तिला जाणवली. सारं छान आहे असंही तिला जाणवलं. तिच्या वकिलाने त्याच दिवशी तिला फोन करून सांगितलं की प्रतिपक्ष आणि त्यांचा वकील तडजोडीला तयार आहेत. दोन्ही बाजूंना मान्य असा करार करण्यात आला आणि दावा निकाली निघाला. निद्रातंत्र. गुंगलेल्या झोपाळू अवस्थेत प्रवेश केल्याने प्रयत्न एकदम न्यूनतम होतात. झोपेच्या स्थितीत असताना बोध मन मोठ्या प्रमाणात शांत असतं. झोपेपूर्वी किंवा उठल्यावर ताबडतोब अबोध मन सर्वाधिक प्रमाणात पृष्ठभागावर दृश्यमान असतं. एरवी तुमचं दुर्दम्य इच्छेला तटस्थ करणारे आणि त्यायोगे तुमच्या अबोध मनाला स्वीकारण्यापासून थोपटणारे नकारात्मक विचार त्यावेळेस उपस्थित नसतात. समजा एखाद्या विघातक सवयीतून तुम्हाला बाहेर यायचं आहे. एखाद्या आरामदायक स्थितीत बसून शरीर सैल करा आणि निस्तब्ध व्हा. झोपाळू अवस्थेत जा. त्या अवस्थेत शांतपणे पुन्हा पुन्हा अंगाई गीत गायल्याप्रमाणे म्हणा, मी या सवयीतून पूर्णपणे बाहेर आलो आहे. एकोपा आणि मनशांती हेच सर्वोच्च स्थानी आहेत. रोज रात्री आणि सकाळी हे वाक्य शांतपणे, सावकाश आणि प्रेमाने सुमारे 5 ते 10 मिनिटं म्हणत राहा. हे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारल्याने त्यामागचं भावनिक मूल्य वाढतं. नकारात्मक सवयीच्या आहारी जायची उर्मी आली की हे वाक्य स्वतःशीच मोठ्यांदा म्हणा. तसं केल्याने तुम्ही तुमच्या अबोध मनाला ती कल्पना स्वीकारायला भाग पाडता आणि त्यानंतर उपचार घडून येतो. धन्यवाद. तंत्र
बायबलमध्ये पॉल शिफारस करतात की कौतुक करून आणि धन्यवाद देऊन आपण आपल्या मागण्या मांडाव्यात. प्रार्थनेच्या या सोप्या पद्धतीची विलक्षण निष्पत्ती दिसून येते. मनोमन धन्यवाद द्यावेत असं वाटणारं मन विश्वाच्या निर्मितीक्षम बलांशी नेहमी जवळ असतं. नात्यांच्या अन्योन्यतेच्या नियमानुसार तुमच्या दिशेने त्यायोगे अगणित आशीर्वाद वाहत राहतात. क्रिया आणि प्रतिक्रियेच्या वैश्विक नियमावर हे आधारित आहे. उदाहरणार्थ, मुलाने पदवी मिळवल्यावर वडील त्याला गाडी घेऊन देण्याचं वचन देतात. मुलाला अद्याप गाडी मिळालेली नसली तरी तो मनोमन आभारी असतो, आनंदी असतो, जणू काही गाडी मिळाल्याचं सौख्य त्याला जाणवतं. आपले वडील वचन पाळणार आहेत हे त्याला ठाऊक असतं. वस्तुनिष्ठतेने पाहता त्याला गाडी मिळालेली नसली तरीसुद्धा त्याच्या मनात अपार कृतज्ञता आणि सौख्य दाटून येतं. मनोमन त्याला ती गाडी मिळालेली असून त्याबद्दल सौख्य दाटून धन्यवादाची भावनाही जाणवते. या तंत्राचा वापर श्री ब्रोक यांनी कसा केला आणि त्यांना उत्तम निष्पत्ती कशी लाभली ते आता मी सांगतो. ते म्हणाले, देणी वाढत आहेत, माझं काम सुटलं आहे, 3 पोरं आहेत, मला पैसेच नाही, आता करू तरी काय. पुढचे 3 आठवडे रोज सकाळी आणि रात्री ते पुन्हा पुन्हा असं म्हणत राहिले, हे परमेश्वरा, मला मिळालेल्या संपत्तीसाठी मी धन्यवाद देतो. हे वाक्य उच्चारताना ते अतिशय आरामदायक स्थितीत असतात, मनातून शांत असत. आभारी असल्याची भावना त्यांच्या मनात प्राबल्याने जाणवेपर्यंत ते वाक्य ते उच्चारत राहत. त्यांच्यात असणाऱ्या अमर्याद सामर्थ्याला आणि बुद्धिमत्तेला उद्देशून ते हे बोलत असल्याचा विचार ते करत. अर्थात सर्जनात्मक बुद्धिमत्ता किंवा अमर्याद मन त्यांना दिसत नव्हतं. आध्यात्मिक दृष्टिकोनाच्या आंतरिक नजरेतून ते पाहत होते. ज्या पैसे, पद आणि अन्नाची त्यांना गरज होती त्या सापेक्ष संपत्तीची प्रतिमा हे पहिलं कारण आहे हा स्वतःचा विचार ते जाणून घेत होते. कुठल्याही पूर्वअटीमुळे संपत्ती मर्यादित झालेली नाही हे त्यांच्या विचार भावनेचं उगमस्थान होतं. ईश्वरा तुझे आभार या शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार करून त्यांचं मन आणि हृदय स्वीकार करण्याच्या पातळीवर पोहोचलेलं होतं. भीती किंवा अभाव, दारिद्र्य किंवा नैराश्याचा विचार त्यांच्या मनात आला की ते म्हणत, ईश्वरा तुझे आभार. आवश्यकता वाटली की हे शब्द ते उच्चारत. आपण अशी धन्यवादाची वृत्ती ठेवली तर संपत्तीच्या कल्पनेप्रती आपण मनाची पुनर्धारणा करू शकतो हे त्यांना ठाऊक होतं आणि नेमकं तेच घडलं. त्यांच्या प्रार्थनेनंतर पुढे काय झालं हे जाणून घेणं मोठं रोचक आहे. वर उल्लेख केलेली प्रार्थना करत राहिल्यानंतर त्यांना एकदा रस्त्यात त्यांचा पूर्वीचा एक कर्मचारी भेटला. त्याला त्यांनी गेली 20 वर्षात पाहिलं नव्हतं. त्या माणसाने त्यांना एक आकर्षक पद देऊ केलं आणि तात्पुरत्या कर्जापोटी $500 दिले. आज श्री ब्रोक एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहेत. अलीकडे ते मला म्हणाले, ईश्वरा तुझे आभार या शब्दाची जादू मी कधीही विसरणार नाही. त्या शब्दांनी माझ्या आयुष्यात चमत्कार घडून आणला. पुष्टीकरण पद्धत. प्रार्थना करताना अडत्यायुक्त वाक्यांचा पुनरुच्चार करू नका. त्या शब्दांचा अर्थ आणि त्यामागचं सत्य लक्षात घेण्यावर पुष्टीकरण पद्धतीचा परिणाम अवलंबून आहे. म्हणूनच निश्चित आणि विशिष्ट सकारात्मकतेचं योग्य उपाययोजन करण्यात तुमच्या पुष्टीकरणाचं सामर्थ्य सामावलेलं आहे. उदाहरणार्थ, एक मुलगा 3+3 = 7 असं फळ्यावर लिहितो. गणितीय निश्चितेच्या आधारे शिक्षक खात्रीपूर्वक सांगतात की 3+3 = 6. त्यानुसार तो मुलगा फळ्यावरचा आकडा बदलतो. इकडे शिक्षकाच्या विधानाने 3+3 6 झाले नसून मुळातच ते गणितीय सत्य आहे. त्या गणितीय सत्यामुळे त्या मुलाला फळ्यावरचा आकडा बदलावा लागला. आजारी पडणं हे अपसामान्य असून स्वास्थ्य हे सामान्य आहे. तुमच्या अस्तित्वाचं सत्य म्हणजे स्वास्थ्य. तुम्ही जेव्हा स्वतःसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी स्वास्थ्य, एकोपा आणि शांतीची पुष्टता करता, ही वैश्विक तथ्य स्वतःच्या अस्तित्वासाठी आहेत हे तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तुमची श्रद्धा आणि तुम्ही त्यांचं पुष्टीकरण करू पाहत आहात त्याबद्दलची समज त्यांच्या आधारे तुम्ही तुमच्या अबोध मनाच्या नकारात्मक शैलींची पुनर्रचना करता. देखाव्याला न भूलता जीवन तत्वांचा तुम्ही
किती जीवन तत्वांना तुम्ही किती चिकटून राहता यावर प्रार्थनेच्या पुष्टीकरण प्रक्रियेची निष्पत्ती अवलंबून आहे. क्षणभर असा विचार करा की हे गणिताचं एक तत्व असून तिथे एकही त्रुटी नाही. हे सत्याचं तत्व असून त्यात अप्रामाणिकतेचा कणही नाही. बुद्धीचं तत्व असतं परंतु अज्ञानाचं कुठलंही तत्व नाही. एकोप्याचं तत्व असतं पण दुफळीचं कुठलंही तत्व नसतं. स्वास्थ्याचं तत्व असतं परंतु रोगाचं तत्व नाही. मुबलकतेचं तत्व असतं परंतु दारिद्र्याचं तत्व नसतं. पुष्टी करण्याची ही पद्धत लेखकाने त्याच्या स्वतःच्या बहिणीसाठी वापरली. पित्त खडे काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला इंग्लंडच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. तिथल्या नेहमीच्या चाचण्या आणि क्षकिरण तपासणीच्या आधारे पित्त खडे झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. तिने मला तिच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं. भौगोलिकदृष्ट्या आम्ही दोघे एकमेकांपासून 6500 मैलांवर होतो, परंतु मनतत्वामध्ये वेळ किंवा स्थानाचा संबंध नाही. अमर्याद मन किंवा बुद्धिमत्ता ही एकाच क्षणी प्रत्येक बिंदूवर पूर्णत्वाने उपस्थित असते. लक्षणांचं मनन किंवा शारीरिक व्यक्तिमत्वावरून मी माझं लक्ष पूर्णपणे काढून घेतलं. मी हे म्हणू लागलो, माझी बहीण कॅथरीन हिच्यासाठी ही प्रार्थना आहे. ती सुखकर स्थितीत शांत, संतुलित, समतोल, स्वस्थ आहे. तिच्या अबोध मनाच्या उपचारक बुद्धीतून तिच्या शरीराची निर्मिती झाली असून तीच बुद्धी आता तिच्या शरीरातली प्रत्येक पेशी, चेता, उती, स्नायू आणि हाडांचं रूपांतरण करत आहे. तिच्या अबोध मनात स्थित असणाऱ्या सर्व अवयवांच्या पूर्ण शैलीनुसार हे रूपांतरण घडत आहे. शांतपणे आणि सावकाश तिच्या अबोध मनातले विकृत विचार काढून टाकले जात आहेत, विरघळवले जात आहेत. तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये जीवनतत्वांचा जोम, पूर्णत्व आणि सौंदर्य प्रकट केलं जात आहे. उपचारक प्रवाहांप्रती ती आता मोकळी आणि ग्रहणक्षम असून ते तिच्यातून नदीप्रमाणे वाहत आहेत. तिचं स्वास्थ्य, संतुलन आणि शांती परत आणत आहेत. सर्व विकृत आणि कुरूप प्रतिमा आता तिच्यातून वाहणाऱ्या प्रेम आणि शांतीच्या अमर्याद महासागराकडून धुवून टाकल्या जात आहेत. अशा प्रकारे सारं घडत आहे. हीच वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणत राहिलो. त्यानंतर 2 आठवड्यांनी झालेल्या तपासणीमध्ये तिच्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसलं. क्षकिरण तपासणीमध्ये पित्तखडे दिसले नाहीत. पुष्टीकरण करणं म्हणजे एखादी गोष्ट कशी आहे याबद्दल विधान करणं. कुठलाही पुरावा असला तरी हे विधान तेवढं सत्य आहे अशी जेव्हा तुम्ही स्वतःची वृत्ती करता तेव्हा तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळेलच. तुमचा विचार केवळ पुष्टी देऊ शकतो. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट नाकारता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जे नाकारत असतात त्याच्या असण्याला पुष्टी देत असता. पुष्टीकरण विधान परत म्हणणं, आपण काय आणि का म्हणत आहोत हे माहीत असणं, यातून तुमचं मन जाणीवेच्या अशा अवस्थेत पोचतं जिथे तुम्ही जे म्हणता ते सत्य असल्याचा स्वीकार ते करतं. तुम्हाला अबोध मनाकडून प्रतिक्रिया मिळेपर्यंत जीवनाच्या सत्याच्या पुष्टीकरण विधानांचा पुनरुच्चार करत राहा. त्यातून समाधान मिळतं. वादविवाद पद्धत शब्दातून सुचवलं जातं तशीच ही पद्धत आहे. मायने इथल्या डॉक्टर फिनिस पार्खस्ट किम्बी यांच्या एका तंत्रातून ही पद्धत निर्माण झाली. मानसिक आणि आध्यात्मिक उपचारांचे जनक असणारे डॉक्टर किम्बी हे सुमारे 100 वर्षांपूर्वी मायने येथे बेलफास्टमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. थॉमस वाय क्रोवेल कंपनी न्यूयॉर्क सिटीकडून 1921 साली प्रकाशित झालेलं होरेशिओ ड्रेसर संपादित द किम्बी मॅन्युस्क्रिप्ट हे पुस्तक तुमच्या ग्रंथालयात मिळेल. प्रार्थनेच्या माध्यमातून आजारी व्यक्तींना बरं करण्यात डॉक्टर किम्बींना आलेल्या विलक्षण यशाबद्दल वर्तमानपत्रातून जे लिहून आलं आहे ते या पुस्तकात समजतं. बायबलमध्ये नोंदवलेल्या अनेक आश्चर्यकारक उपचारक घटना किम्बी यांनी पुन्हा करून दाखवल्या. थोडक्यात सांगायचं तर किम्बींनी आचरणात आणलेल्या वादविवाद पद्धतीत आध्यात्मिक कार्यकारणभाव आहे. रुग्णाला झालेला आजार हा त्याच्या चुकीच्या समजुती, निराधार भीती आणि त्याच्या अबोध मनात ठाण मांडून
बसलेल्या नकारात्मक शैलीमुळे आहेत अशी तुम्ही रुग्णाची आणि स्वतःची खात्री पटवून देता. तो रोग किंवा आजार हा केवळ एका विकृत आणि पिळवटलेल्या विचारांपायी झाला असून तो रुग्णाच्या शरीरात आकाराला आला आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाला स्पष्टपणे सांगता आणि त्यानुसार रुग्णाची समजूत पटवून देता. कुठल्या तरी बाह्य सामर्थ्य किंवा कारणावर बसलेला हा चुकीचा विश्वास आता आजाराच्या रूपात प्रकट झाला असून विचारशैली बदलल्याने तोही बदलता येऊ शकतो. आजारी माणसाला तुम्ही समजावून सांगता की सर्व प्रकारच्या उपचारांचा पाया हा विचार बदलण्यात आहे. तुम्ही निदर्शनास आणून देता की अबोध मनाने शरीराची आणि सर्व अवयवांची निर्मिती केली असल्याने उपचार कसे करायचे हे त्याला माहीत असून तसे तो करू शकतो आणि तुम्ही हे बोलत असताना तो ते करत आहे. मनाच्या न्यायालयात तुम्ही मुद्दा मांडता की तुमचा आजार म्हणजे रोगग्रस्त कल्पनाचित्रावर आधारित मनाची सावली आहे. अंतरंगातल्या उपचारक सामर्थ्याच्या वतीने जेवढा पुरावा गोळा करता येईल तेवढा तुम्ही गोळा करता. याच सामर्थ्याने मुळात प्रत्येक अवयवाची निर्मिती केली असून प्रत्येक पेशी, चेता आणि ऊतीची परिपूर्ण शैली त्यात आहे. मनाच्या न्यायालयात तुम्ही आता तुमच्या किंवा तुमच्या रुग्णांच्या बाजूने निकाल देता. श्रद्धा आणि आध्यात्मिक समजुतीच्या आधारे तुम्ही रुग्णाला मुक्त करता. तुमचा मानसिक आणि आध्यात्मिक पुरावा विलक्षण आहे. केवळ एकच मन आहे. तुम्हाला जे सत्य वाटत आहे ते रुग्णाच्या अनुभवात पुन्हा जिवंत होणार आहे. मायने इथल्या डॉक्टर किम्बी यांच्याकडून 1849 ते 1859 या काळात वापरली जाणारी हीच ती वादविवाद पद्धत. परिपूर्ण पद्धत ही आधुनिक ध्वनितरंग उपचारांप्रमाणे आहे. जगभरात अनेक लोक या प्रार्थना उपचाराचा वापर करत असून त्यांना त्याचे उत्तम परिणाम मिळत आहेत. परिपूर्ण पद्धत वापरणारी व्यक्ती रुग्णाच्या नावाचा उच्चार करते. जसं जॉन जोन्स त्यानंतर सावकाश आणि शांतपणे ईश्वराचा आणि त्यांच्या गुणांचा विचार करते. ईश्वर म्हणजे आशीर्वाद, अमर्याद प्रेम, अनंत बुद्धिमत्ता, सर्व सामर्थ्यशाली, अमर्याद प्रज्ञा, परिपूर्ण एकोपा, अवर्णनीय सौंदर्य आणि परिपूर्णता. शांतपणे हा विचार करत असताना बोधावस्थेत ती व्यक्ती नव्या आध्यात्मिक तरंगावर जाऊन पोहोचते. ईश्वरी प्रेमाच्या अमर्याद महासागरात प्रत्येक गोष्ट विरघळत असल्यासारखं तिला वाटू लागतं. ज्या जॉन जॉन्सेससाठी ती व्यक्ती प्रार्थना करत आहे तिच्या शरीर मनात देखील असंच घडत असल्याचं त्याला वाटतं. ईश्वराचं प्रेम आणि सामर्थ्य आता जॉन जॉन्सवर एकवटल्याचं त्याला जाणवतं. जॉनला ज्या कशाचा त्रास होत आहे, जी कुठली गोष्ट सतावत आहे ती आता जीवन आणि प्रेमाच्या अमर्याद महासागराच्या उपस्थितीत तटस्थ होत असल्याचं जाणवतं. लॉस एंजलिस इथल्या एका प्रख्यात फिजिशियनने मला अलीकडेच दाखवलेल्या ध्वनी तरंग किंवा सॉनिक थेरपीशी प्रार्थनेच्या या परिपूर्ण पद्धतीची सांगड घालता येऊ शकते. त्या फिजिशियनकडे अल्ट्रासाऊंड वेव्ह मशीन असून ते अतोनात वेगाने घड्याळाच्या लंबकाप्रमाणे फिरतं. शरीराच्या ज्या भागाकडे त्याला वळवलं असेल तिथे ध्वनितरंग पाठवतं. ह्या ध्वनितरंगावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. संधिवातामुळे जमा झालेलं कॅल्शियम विरघळवण्यात या पद्धतीचा विलक्षण यश आल्याचं त्यांनी मला सांगितलं. इतर त्रासदायक स्थितींवर नियंत्रण मिळून रोग्याची स्थिती सुधारण्यासाठी यश आल्याचं त्यांनी मला सांगितलं. सजग अवस्थेत ईश्वराचे गुण आणि गुणविशेष याचं मनन आपण जितक्या उत्कटतेने करू तितक्याच उत्कटतेने आपण एकोपा, आरोग्य आणि शांतीचे आध्यात्मिक इलेक्ट्रॉनिक तरंग निर्माण करू शकतो. अनेक आश्चर्यकारक उपचारांमध्ये प्रार्थनेच्या या तंत्राचा वापर केला जातो. पांगळी व्यक्ती चालते. या प्रकरणात आपण डॉक्टर फिनिस पार्कहर्स्ट किम्बी यांचा उल्लेख केला. त्यांनी त्यांच्या उपचार कारकिर्दीच्या नंतरच्या वर्षांमध्ये या परिपूर्ण पद्धतीचं अवलंबन केलं. मनोशारीरिक म्हणजेच सायकोसोमॅटिक मेडिसिनचे ते खरे जनक आणि पहिले मनोविश्लेषक. रुग्णाला होणारा त्रास, वेदना किंवा दुःख यामागच्या कारणांचं निदान अतींद्रिय शक्तीने करण्याची क्षमता त्यांच्यात होती. किम्बी मॅन्युस्क्रिप्टमध्ये नोंद केलेली एक
पांगळी व्यक्ती चालू लागल्याची संक्षिप्त माहिती अशी आहे. एका वयोवृद्ध अंथरुणाला खिळलेल्या पांगळ्या स्त्री रुग्णाला पाहायला किंबी यांना पाचारण करण्यात आलं. एका लहान विश्वासापायी ती जखडली गेली असून उभं राहण्याच्या हालचाल करण्याच्या विरोधात तो विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. भीती आणि अज्ञानाच्या थडग्यात ती राहत होती. इतकंच नाही तर बायबलच्या प्रत्येक वचनाचा ती शब्दशः अर्थ लावत होती. त्या पायी ती धास्तावली होती. किंबी म्हणाले, या थडग्यात ईश्वराची उपस्थिती आणि सामर्थ्य असून बंध तोडण्याचं, बंधनातून पुढे होण्याचं आणि मृतावस्थेतून उभं राहण्याचं सामर्थ्य ईश्वरात आहे. बायबलमधल्या एखाद्या उतार्याचा अर्थ तिने कोणाला विचारला तर तिला कठीण हे उत्तर मिळत असे. त्यानंतर तिला जीवनसदृश ब्रेडची भूक लागत असे. तिचं मन ढगाळलेलं असून साचल्यागत झालं आहे असं निदान डॉक्टर किंबी यांनी केलं. जे बायबल ती वाचत होती त्यातल्या उतार्यांचा स्पष्ट अर्थ लक्षात घेण्याची क्षमता तिच्यात नसल्यामुळे जी भीती तिला वाटत होती त्यातून तिच्या मनात खळबळ माजली होती. त्यापायी तिचं शरीर जड आणि मंद झालं होतं. त्यातून तिला अर्धांगवायू होऊ शकला असता. तुमच्याबरोबर मी आणखी थोडा वेळ आहे. मग ज्याने मला तुझ्याकडे पाठवलं त्याच्याकडे मी जाईन. तू मला शोधशील, तुला मी सापडणार नाही. मी जिथे असेन तिथे तू येऊ शकत नाहीस. बायबलमधल्या ह्या उतार्याचा अर्थ काय असं किंबीने तिला विचारलं. येशू स्वर्गात गेला असा त्याचा अर्थ आहे असं उत्तर तिने दिलं. तिच्याबरोबर थोडा वेळ असणं म्हणजे तिची लक्षणं, भावना आणि त्यामागच्या कारणांचं स्पष्टीकरण तिला देणं असा तो अर्थ होता. म्हणजेच तिच्याबद्दल त्याला क्षणभर कणव आणि कीव वाटली होती, परंतु त्या मानसिक स्थितीत तो राहू शकत नव्हता. पुढची पायरी म्हणजे ज्याने आपल्याला पाठवलं, ज्याच्याकडे जाणं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या ठायी असलेलं ईश्वराचं निर्मिती सामर्थ्य हे किंबींनी तिच्या निदर्शनास आणून दिलं. मग त्वरित मनात पोहोचत त्यांनी त्या दिव्य आदर्शाचं रूप, आजारी माणसामध्ये कार्यरत असणारा ईश्वराचा जोम, बुद्धी, एकोपा आणि सामर्थ्य समोर आणलं. त्यानंतर ते त्या वृद्धेला म्हणाले, म्हणूनच मी जिथे जाऊ शकतो तिथे तू येऊ शकत नाहीस, कारण तू तुझ्या मर्यादित संकुचित समजुतीमध्ये अडकलेली असून मी स्वास्थ्यपूर्ण आहे. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ताबडतोब जागृती होऊन त्या वृद्धेच्या मनात परिवर्तन घडून आलं. कुबड्या न घेता ती चालू लागली. किंबी यांनी म्हटलं की त्यांनी केलेल्या उपचारांमधली ती सर्वोत्तम घटना होती. ती वृद्धा तोवर जवळपास मृतप्राय होती. तिला जीवन परत देणं हे तिला मृतावस्थेतून बाहेर काढणं होतं. ख्रिस्ताच्या पूर्ण जन्माचं उदाहरण देणं किंबींनी तिच्यातल्या ख्रिस्ताला, आरोग्याला लागू केलं. त्याचा तिच्यावर प्रभावशाली परिणाम झाला. सत्य काय आहे हे त्यांनी तिला समजावून सांगितलं. त्या सत्याचा स्वीकार तिने देवदूत किंवा कल्पना म्हणून केला. त्यायोगे भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धा गडगडत दूर केल्या. ईश्वराची उपचारक शक्ती मुक्त झाली आणि तिला पूर्णत्व लाभलं. फरमान पद्धत. आपल्या शब्दांमागच्या भावना आणि श्रद्धा, त्यानुसार त्यात सामर्थ्य येतं. जगाला हलवणारं सामर्थ्य आपल्या वतीने तसं करत आहे. आपल्या शब्दाला पाठिंबा देत आहे हे लक्षात आलं की आपला आत्मविश्वास आणि खात्री वाढते. तुम्ही प्रयत्न करत नाही, सामर्थ्यात सामर्थ्य मिळवत नाही. त्यामुळे कुठलाही मानसिक आटापिटा, जबरदस्ती, बल किंवा कुस्ती नसणारच. एका तरुणीला एक तरुण सतत फोन करत असे. तिने आपल्याबरोबर यावं म्हणून आग्रह धरत असे. तिच्या कामाच्या ठिकाणी तिला जाऊन भेटत असे. त्याच्यापासून सुटका करून घेणं तिला फार कठीण झालं होतं. तिने त्याच्यावर ही फरमान पद्धत वापरली. तिने असं म्हटलं, मी याला ईश्वराप्रती मुक्त करत आहे. सर्व वेळेस ईश्वर त्याच्या शुद्ध स्वरूपात असतो. मी मुक्त आहे आणि हाही मुक्त आहे. माझे शब्द आता मर्याद मनात जावोत आणि त्यात त्यांचा शिरकाव हो असं फरमान मी सोडते. हे असंच घडावं. त्यानंतर तो तरुण जणू अदृश्य झाला. तिला तो कधीही दिसला नाही असं ती सांगते. जणू काही जमिनीने त्याला गिळंकृत केलं असं ती म्हणाली. आपण एखादं फरमान सोडावं आणि ते त्याच्याकडून पूर्ण व्हावं. माझ्या मार्गावर प्रकाश पसरावा. वैज्ञानिक सत्याचा वापर करा. मानसिक इंजिनियर व्हा. अधिक भव्य आणि महनीय आयुष्य उभारण्यासाठी वापरून सिद्ध झालेली तंत्र अंमलात आणा. प्रार्थना ही तुमची दुर्दम्य इच्छा आहे. तुमची दुर्दम्य इच्छा ह्या क्षणी पूर्ण झाल्याचं चित्र समोर आणा. ती वास्तव असल्याची जाणीव करून घ्या.
तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळाल्याचं सौख्य तुम्ही अनुभवाल. मानसिक विज्ञानाच्या खात्रीशीर पद्धतीने, सोप्या पद्धतीने गोष्टी प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा ठेवा. तुमच्या मनाच्या स्टुडिओत लपलेल्या तुम्ही करत असलेल्या विचारांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य, यश आणि आनंदाची उभारणी तुम्ही करू शकता. तुमच्या बोध विचारांना तुमच्या अबोध मनाच्या अमर्याद बुद्धिमत्तेकडून नेहमीच थेट प्रतिसाद मिळतो. हे तुम्ही वैयक्तिकरित्या सिद्ध करेपर्यंत शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करत राहा. तुमच्या दुर्दम्य इच्छेची निश्चित पूर्तता झाली आहे असं पाहून त्यामुळे लाभणारं सौख्य आणि स्वस्थता जाणून घ्या. तुमच्या मनात असलेलं कुठलंही मानसिक चित्र हे तुम्हाला अशा असणाऱ्या वस्तूंचा घटक असून न पाहिलेल्या वस्तूंचा पुरावाही आहे. एक मानसिक चित्र हे हजारो शब्दांचं काम आहे. श्रद्धेने मनात जोपासलेलं कुठलंही चित्र सत्यात आणण्याचं काम तुमच्या अबोध मनाकडून होईल. प्रार्थना करताना मानसिक जुलूम किंवा परिश्रम टाळा. निद्रेच्या गुंगलेल्या स्थितीत जा. आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळालेलं आहे अशी जाणीव करून घेत आणि जाणत स्वतःला निद्राधीन करा. लक्षात ठेवा, मनोमन धन्यवाद मानणारं मन हे नेहमीच विश्वसमृद्धीच्या निकट असतं. पुष्टीकरण म्हणजे हे असं आहे असं विधान करणं. पुरावा काही असला तरी मनाची ही वृत्ती सत्य असल्याच्या धारणेतून तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळेल. ईश्वर, गौरव आणि प्रेम यांचा विचार करत एकोपा, आरोग्य आणि शांतीचे इलेक्ट्रॉनिक तरंग निर्माण करा. सत्य म्हणून तुम्ही जे फरमान काढाल, जी जाणीव करून घ्याल ती प्रत्यक्षात येईल. एकोपा, आरोग्य, शांती आणि मुबलकतेचं फरमान सोडा. धन्यवाद.